सुरू आहे। त्या अंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये आपण 12 वाजतापासून धरणे आणि निदर्शन आंदोलन करतो आहोत। या निदर्शन आंदोलनाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष रमदासजी बैसारे, जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष मंदाताई नाथे, अवधूजी मेश्राम, आमचे देऊळपूर गावचे नेते उमेशजी महेशकर, वर्धा विधानसभेचे नेते विशालजी रामटेके आणि हिंगणघाट विधानसभेचे नेते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले प्रलय केलं। आताच आपल्यासमोर ज्यांनी वक्तव्य केलं त्यांनी सगळ्यांनी या देशामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जे धरणे आंदोलन होते आहे, या धरणे आंदोलनाच्या मागचा उद्देश काय आपल्याला सांगितला। मित्रांनो, आज ज्यांचा स्मृती दिवस आहे ते पेरियार रामास्वामी नायकर, त्या गृहमंत्री अमित शहाने जर पेरियार रामास्वामी नायकर ऐकले असते किंवा वाचले असते तर त्यांनी त्या संसदेमध्ये कदाचित देवाचे नाव घेतलं नसतं, स्वर्गाचे नाव घेतलं नसतं। आणि म्हणून आजचा जो दिवस आहे अगदी चांगला दिवस आहे, कारण या देशामध्ये वेगवेगळ्या परंपरा राहिलेल्या आहेत। ज्यावेळी या देशामध्ये दौलतवाद नाकारला, तथागतांनी तर देव आणि स्वर्गाचे भानगडीतच पडले नाही। त्यांनी सांगितलं देव भ्रामक कल्पना, याच्यावर वेळ खर्च घालण्यात काहीही फायदा नाही। आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा लढला तो मानव मुक्तीचा लढा लढला। या देशामध्ये हा जो मानव आहे, मग ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल, या भारत देशामध्ये स्वतंत्र नव्हते, त्यांना अधिकार नव्हते, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहे, या देशाचे जे प्रस्थापित लोक होते ते प्रस्थापित लोकांनी त्या नाकारलंच होतं। किंवा माकडासारखं जीवन या दलित, शोषित, ओबीसी समाजाला या ठिकाणी आलेलं होतं। आणि मग या किडा माकडासारखं, मुंग्यासारखं जीवन, त्यांना पाणीही नसीब नाही, त्यांना 2 वर्ष अन्नही नसीब नाही, चांगले कपडे घालणंही नसीब नाही, अशा स्थितीमध्ये जे आमचे महामानव या ठिकाणी आले ते सगळ्यांची एक कवीने म्हटलेलं आहे की बाई देव माझा देवानी भारी देव, मग पाहलो मी देव तुझ्याचं नाव। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी तुम्ही म्हटलं बघा, प्रत्येक कोटी देवापेक्षा मोठं हे अमित शहा तुम्ही समजून घ्या। कारण आम्ही देव नाकारला, आम्ही देव मानत नाही, परंतु जो महामानव आहे त्यांनी जो विचार मांडला, हा विचार मानवाच्या कल्याणाचा आहे। आणि या देशामध्ये समता कोणामुळे प्रस्थापित झाली असेल, या देशामध्ये बंधुता कोणामुळे प्रस्थापित झाला असेल, तो म्हणजे फक्त एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधानामुळे निर्माण झालं, दुसऱ्या कोणामुळे निर्माण झाला नाही, हे इथल्या प्रस्थापित सरकारांनी समजून घेतलं पाहिजे। कारण 55 वर्ष या देशामध्ये काँग्रेसचं सरकार राहिलं, जवळपास 15 वर्ष बीजेपी आरएसएस वाल्यांचं सरकार आहे। या दोन्ही सरकारांमध्ये दोन्ही सरकार मनोवादी विचाराचे सरकार आहे। तर यांनी चाहलं असतं या देशामध्ये बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की या देशामध्ये आर्थिक सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे। आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली असती, आज ज्या बेरोजगारीच्या समस्या आहे, त्रिपुर विषमतेच्या समस्या आहे, त्यानंतर भांडवलदार आणि गरिबाची दरी वाढलेली आहे, ही दरी राहिली नसती। संविधानाचं प्रामाणिकपणे इम्प्लिमेंटेशन या सरकारने केलं नाही, म्हणून या देशामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत। आणि मग ही या देशाची व्यवस्था पाहून या देशामध्ये राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी कोणी आंदोलन केलं, फुलेशाह बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातलं पुन्हा खांद्यावर घेतली, ते नाव म्हणजे मान्यवर कांशीराम साहेब। आणि या मान्यवर कांशीराम साहेबांमुळे या देशामध्ये कभी उतारणाऱ्या गुंजेंगा भारत के कोने कोने में। आज जे काँग्रेस, त्यानंतर तुमचेवाला तो ममता बॅनर्जी असेल, अखिलेश यादव असेल, दक्षिण भारतातले नेते असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्या पार्टीचे नेते नाव जर कोणामुळे घेत असेल तर ते बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम साहेबांचे नाव घेतात। कारण बाबासाहेब, फुले, साहेब या सगळ्या राजकीय पार्ट्याला कोणी जर समजून सांगितलं असेल, त्या देशातील लोकांना समजून सांगितलं असेल तर बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम साहेबांना। आणि त्यांनी सांगितलं की ही विचारधारा सर्वांसाठी हितकारक आहे। आता 15% वर्ष 85% लढत आहे, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी हा सर्व समाज हा जर फुलेशाह बाबासाहेबांच्या विचाराला स्वतःच सरकार निर्माण करेल तर तुम्हाला या देशामध्ये कोणी शोषित करणार नाही, तुमचा कोणी अन्याय अत्याचार करणार नाही। त्यांनी सांगितलं परभणीची घटना घडली, याच्या आधी आपल्या महाराष्ट्रामध्ये खरवांची घटना घडली, त्याच्यानंतर नांदेडची घटना घडली, रमाबाई हत्याकांड घडलं, असे अनेक हत्याकांड घडले। मान्य कांशीराम साहेब म्हणाले की तुमच्या आई बहिणीची इज्जत लुटल्या जाईल, तुम्हाला मारलं जाईल, तुमचा खुनही केला जाईल,
तुम्ही काय करणार? मोर्चे काढणार, निवेदन देणार. ते निवेदन कुठे जातील? राष्ट्रपतीला जातील, प्रधानमंत्र्याला जातील, ते कचऱ्याच्या डब्यात टाकतील, पण तुम्हाला न्याय देणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्वप्न आहे की तुम्ही या देशाचे शासन करते जमात बना. हे शासन करते जमात जोपर्यंत तुम्ही बनणार नाही तोपर्यंत तुमच्यावर अन्याय अत्याचार सुरूच राहणार आहे. म्हणून या देशातून सर्व व्यक्ती मानवी लोकांना सांगणं ही जी विचारधारा आहे मानवाच्या कल्याणाचा विचारधारा आहे. संविधानाने तुमचा प्रेम नाकारलेला नाही, लक्षात घ्या. संविधानानं कडक अंतात सांगितलं आहे की या देशातील जे काही स्त्री पुरुष असेल, या देशातील जे काही जात असतील, धर्म असतील, त्या प्रत्येक धर्माला, जातीला, पंथाला आपापल्या पंथानुसार, धर्मानुसार आपापली पूजा अर्चना करण्याचा अधिकार संविधानात दिलेला आहे. आणि कोणी याच्या माध्यमातून भेदाभेद करू नये असे संविधान म्हणते. लिंगावरून, धर्मावरून, पंथावरून कोणी भेदाभेद करू नये. आणि संविधानाने स्पष्ट म्हटलं. त्याच्यानंतर आव्हानाला होते गृहमंत्री अमित शहा हे तडीपार आहे. तो तडीपार असताना सुद्धा संसदेमध्ये खासदार होऊन गृहमंत्री कोणामुळे बनले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही म्हणा. तुम्हाला तडीपार असताना सुद्धा त्या संविधानाला अधिकार दिला तिथे मंत्री बनण्याचा, निवडून जाण्याचा. त्या संविधानामुळं. आणि या संविधानाचं सुवर्णमान वर्ष 75 वर्ष या संविधानाला झालेलं आहे. आणि या 75 वर्ष झाल्यामुळे या संविधानाचा उदो संसदेमध्ये केला गेला. कारण या संविधानामुळे या देशात, कारण बाकीच्या आजूबाजूचे देश पाहिले अनेक देशामध्ये तुम्ही मांडलेला आहे. जवळचं पाकिस्तान पहा, बांगलादेश पहा, इराण, इराक पहा, तिकडे तुमचं रशिया आणि ते युक्रेन पहा, एकामेकावर तुटून पडलेला आहे. हा देश एवढा विविध धर्म प्रातिपदिकाचा असून सुद्धा या देशामध्ये हा देश अखंडित आणि अबाध कोणामुळे राहिला असेल तो फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे राहिलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांच्या पोटात शेती या बाबासाहेबांच्या एका नावाच्या सगळ्या पक्षाचे लोक वारंवार आंबेडकर 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 असं काय आंबेडकर? अरे आंबेडकर ते मॅग्नेट आहे की या देशातील स्त्री पुरुष संख्येचं हे मॅग्नेट आहे. या देशात मतदानाचा अधिकार देण्याचं हे मॅग्नेट आहे. या देशातून जर तुमचा राणीच्या पोटातून जन्माला येत होता तो आता त्या इलेक्ट्रॉनिक युनियनच्या बटण्यामधून जन्माला येतो. हे मॅग्नेट बाबासाहेब आहे. त्या छत्तीसच्या माणसाला तोच अधिकार बाबासाहेबांना दिला आणि मराठवाड्यातल्या माणसाला तोच अधिकार बाबासाहेबांना दिला. म्हणून बाबासाहेबांना वारंवार या देशातून सगळे लोक करतात, लक्षात घ्या. आणि ही गोष्ट जर आपण समजून घेतली याचा सगळ्यांना सही आहे. कारण जेव्हा भारतीय संविधान निर्माण झालं तेव्हापासून RSS वाले विरोध करून राहिले. बाबासाहेबांचा त्यांनी विरोध केला, तिरंगा झेंड्याचाही विरोध केला, त्यामध्ये असणाऱ्या चक्राचाही विरोध केला. आणि त्यांनी बाबासाहेबांना त्यांनी महात्मा गांधीचा विरोध केला. महात्मा गांधीचा हत्या केलेला वोट झाला म्हणे. वोट कोणासाठी वापरले जाते म्हणजे एवढे हरणखोर आहे. आणि आता ज्या काँग्रेस देशामध्ये 55 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान केला 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय संविधान दाखवून लोकांना सांगितलं की आपल्याला शेतकरी समाजाचे मत घरीच पाडून घेतले. पण जेव्हा SC/ST वर्गी करण्याचा प्रश्न आला एकही काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचा म्हणून रस्त्यावर उतरला नाही. हे चुकीचे आहे म्हणून, हे करू नका म्हणून. आता सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी BJP असेल आणि लक्षात घेतलं पाहिजे हे स्वतःच्या मतदानाच्या माध्यमातून बाबासाहेबांचं नाव घेतात. बहुजन समाज पार्टी असं पार्टी नाही. काँग्रेस राष्ट्रवादी बाबासाहेबांचा सन्मान करू शकत नाही, लक्षात घेतलं पाहिजे. कारण भारतरत्न पुरस्कार काही काँग्रेसने दिलेला नाही. साध्या संसदेमध्ये बाबासाहेबांचं पहिली शेतकरी काँग्रेसने लावलेलं नाही. 2 वेळा भंडारा आणि मुंबईमधून बाबासाहेबांना काढणारी काँग्रेसचं काही लक्षात घेतलं पाहिजे. आमचे जे समाजाचे लोक आहेत जे मोठे काँग्रेसकडे जातात आणि त्यांना मतदान करतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नॅशनल न्यूजच्या माध्यमातून पूर्ण इतिहास बाबासाहेबांचा अपमान कसा काँग्रेसने केला या जनतेसमोर आणण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे आपण लक्षात घेतली पाहिजे की तुमचा आमचा मान सन्मान जर कोणी करू शकत असेल तर ते बहुजन समाज पार्टी आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे. बाबासाहेबांच्या विचाराचा सन्मान करायची आपली जबाबदारी आहे. जे जे महापुरुष मानवाच्या कल्याणासाठी घेतले त्या सर्व महापुरुषांच्या सन्मानासाठी BSP मैदानमध्ये असते. आता मग फुले असो, शाहू असो, बाबासाहेब असो, शिवाजी महाराज असो, जेव्हा जेव्हा यांच्यावर कोणी उंगली उठवत असेल, यांच्या विरोधात कोणी बोलत असेल तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उठून त्यांच्यासाठी मानासन्मानासाठी लढा लढत हे बहीण कुमारी मायावतीजीवर सांगितलेलं आहे. आणि म्हणून बहीण कुमारी मायावतीजीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन होत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईला आपल्या या महाराष्ट्राचे इन्चार्ज डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब माजी खासदार प्रदेशचे अध्यक्ष डॉक्टर सुनील डोंगरे मुंबईला हे आंदोलन करत आहे.
संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन महाराष्ट्रात होत आहे. मोठ्या संख्येने स्त्रिया पुरुष या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या गृहमंत्र्याचा आपण जाहीर निषेध करतेवेळी हे समजून घेतलं पाहिजे की आता जाहीर निषेध आज केल्याने थांबणार नाही. वारंवार आपल्याला करावा लागेल. याचे वेगवेगळे टप्पे होतील. बहिणजीने 17 तारखेला जसं त्यांनी म्हटलं की आंबेडकर 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 एक फॅशन वगैरे इतने बार अगर भगवान का नाम लेते तो 7 जण स्वर्ग मध्ये जाते. बहिणजीने दुसऱ्या दिवशी सांगितलं की भाऊ आम्हाला स्वर्गाची गरज नाही आणि तू माफी मागतली पाहिजे. लगेच ट्विट दिलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली, पण अजूनपर्यंत त्यांनी काही केलं नाही. म्हणून पूर्ण देशामध्ये आंदोलनाचा इशारा दिला. याच्यानंतर दुसऱ्या आंदोलनाचा इशारा येऊ शकतात. म्हणून आपण एक शिपाई म्हणून सर्व बहुजन समाज पार्टीचे बाबासाहेबांच्या विचाराचे शिपाई म्हणून तयार असलं पाहिजे. जेव्हा कधी पार्टीचा पार आला तेव्हा रस्त्यावर उतरण्याचे त्यांना आपली सर्वांची असली पाहिजे. ती आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद होतो. सगळ्यांसाठी जोरदार करा तुम्ही वाजून द्या. आपण 2-4 नारे घेऊ आणि मग हा विषय इथे संपूया. कारण 5 वाजता आहे. गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद, गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा का ठिकाण असो आणि अमित शहा का ठिकाण असो आणि अमित शहा शांत करो, अमित शहा शांत करो आणि अमित शहा इस्तीफा दो, अमित शहा इस्तीफा दो, अमित शहा इस्तीफा दो. सर्वांनी बोलून जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकडे सर्वांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबा के सन्मान में, बाबा के सन्मान में, बाबा के सन्मान में, बाबा के सन्मान में. अरे बाबा साहब को अपना नहीं सहेंगे.